तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही केव्हापासून सांगताय संत भेट दुर्लभ, संत भेट दुर्लभ. जगात काय संत कमी आहे का? अहो जिकडे पाहावं तिकडे संतच आहे ना. आणि आज जेवढ्या पेपरला बातम्या येत आहेत त्या कोणाच्या आहे? तुम्ही चुकीच्या लोकांना संत म्हणतायत. आज कीर्तनाच्या निमित्तानं तुमच्या माता माऊल्यांच्या पाया पडतो गड्या मी. आता काय करावं तुम्हाला? अहो महाराज आज या महाराष्ट्राला काय झालंय मला समजायला तयार नाही. जिथं आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी त्या काळामध्ये सांगितलं 900 पुत्रे होती तरी का करणे लागे पती. आमचे तुकोबाराय ज्ञानोबारायांनी इतक्या वर्षापूर्वी सांगितलेलं तुम्हाला अजून कळालं नाही. एक सांगू महाराज, ज्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय जन्माला आले, ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, अरे हे महापुरुष सोडून कोणाच्या पाया पडूच नका, हे माझं स्पष्ट मत आहे. कोणाच्याच पाया पडू नका. त्यांचा इतका मोठा आदर्श आपल्या महाराष्ट्रामध्ये, आणि कुणीकडे आपण जातो कशा करता जातो? महाराष्ट्रात दैवत कमी आहे का महाराज? अहो जी वारकऱ्यांची श्रेष्ठ परंपरा या महाराष्ट्र भूमीने जगाला दिली. महाराष्ट्र ही संतांची आणि वीरांची भूमी आहे. इथं वीरत्व आणि वैराग्याची परंपरा एकत्र नांदली. मराठीची साहित्य गंगा प्रवृत्ती आणि निवृत्तीच्या काठाकाठानं वाहिली. कर्मकांडाविरुद्ध बंड, जनसामान्याविषयी कळवळा, भाषेचा ज्वलंत अभिमान आणि दुरितांचं तुम्ही नष्ट करण्याचं काम या महाराष्ट्रातील संतांनी केलं. ज्ञानोबरापासून. आणि तुम्ही आम्ही तर इतके भाग्यवान आहोत की ज्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी सगळ्या वारकरी संप्रदायाचा डौलारा स्वतःच्या खांद्यावर उचललाय त्या भूमीतले आपण आहोत. त्या भूमीतले आपण आहोत. त्यांच्या अंगा खांद्यावर खेळणारी लोक आहोत आपण, नाथ महाराजांच्या. आणि अशा लोकांना जर संत ओळखू येत नसेल तर म्हणायचं काय? काय महाराज? आणि मग लोक काही पेपरमध्ये वाचलं का अण्णा आम्हाला लोक म्हणतात काय तुमचे महाराज लोक. आमचे महाराज लोक काहीच करीत नाही. तुम्ही चुकीच्या लोकांना महाराज म्हणता, ही चूक तुमची आहे. मी स्पष्ट सांगतो. अहो महाराज या माता माऊलींना विचारतो मी, जात्यावर दळण दळायला एखादी बाई जर बसली, जात्यावर दळण दळायला जर एखादी बाई बसली तर ती दळण दळता दळता तो खुंटा जर हलत असेल, ढिल्ला असेल तर काय करते? त्याला मजबूत करते. तुकोबारायचा संदर्भ आहे. आधी खुंटा हलवून करा बळकट, ती बळकट करते आणि मग दळायला सुरू करते. व्यवहारातली सामान्य बाई खुंटा मजबूत केल्याशिवाय दळायला सुरू करत नाही. अरे तुम्ही गुरु करताना इतकी घाई कशी करता मला तेच समजत नाही. परीक्षा का घेत नाही गुरुची? हे माझे शब्द नाही, तुकोबारायचे शब्द आहे. अहो कोणालाही महाराज म्हणता, कोणालाही साधू म्हणता, तिकून लोक बिड्या फुकी देतात. त्याला तुम्ही आई आहे महाराज बाई. ते स्वयंपाक करणाऱ्याला सुद्धा लोक आई आहे महाराज. आता स्वयंपाक करणारे महाराज तर खाणारे कोण? खाणारे कोण? साधू, संत, महात्मा हे शब्द इतके मोठे आहे महाराज, पण आपण लहान केलं त्याला. महाराज या शब्दाची गरिमा सांगू तुम्हाला. ज्ञानोबारायांनी तुकोबारायांची स्तुती केली, जे अष्टक आहे तुकोबारायांच्या स्तुतीचं. तेव्हा ज्ञानोबाराय म्हणतात तुकोबारायला काय म्हणावं, माझ्याकडे शब्द नाही. महाराज हा जन्मला भुवलोकी, दुजी उपमा नाडळी इहलोकी. जगद्गुरु तुकोबारायला ज्ञानोबाराय महाराज म्हणतात. आम्ही लावून घेतलोय तो भाग सोडून द्या, पण किती योग्यता आहे, किती पात्रता आहे, हा खूप मोठा गोष्ट आहे. या महाराष्ट्रामध्ये राजे अनेक झाले, फक्त शिवाजी महाराजांच्याच मागे महाराज लागलं, कारण त्याला तसं कर्तृत्व करावं लागतं, तेव्हा ते महाराज पडला. हे मी या करता सांग. कोणालाही आपण काही म्हणतो. माझे आजोबा आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज पवार फार छान म्हणायचे. ते म्हणायचे की एकदा काय झालं, ग्रामीण भागातली गोष्ट सांगतो तुम्हाला. ग्रामीण भागामध्ये काही साधू लोक असतात बघा, ते भिक्षा मागायला येतात बऱ्याच गावामध्ये. दाढी वाढवलेली, जटा वाढवलेली, भिक्षा मागायला आले. आता भिक्षा मागायला आले ते घरोघर भिक्षा मागायला लागले. भिक्षा मागत असताना प्रसंग असा आहे महाराज, त्या गावातले लहान लहान पोरांनी पाहिलं साधू आले, साधू आले, साधू आले. आता पोरांची काय चूक आहे? चूक आहे की त्यांचं काय? साधू आले. गावभर ते पोरं त्या साधूच्या मागे फिरले, साधू आले, साधू आले. आता साधू आले इथपर्यंत ठीक आहे, पण दुपारी 12 वाजता हे साधू जेव्हा गावातून बाहेर निघाले, नदीच्या काठी यांनी लुंग्या सोडल्या आणि मासे पकडायला लागले. काय करायला लागले? मासे पकडायला लागले. मग तेव्हा ही जी मुलं गावात साधू आले म्हणून आनंद उत्सव साजरा करत होते, यांनी पाहिलं आपल्या गावात आलेले साधू मासे पकडतायत. राग आला, गावात पळत पळत आले आणि गावातल्या लोकांना सांगायला लागले, म्हणलं साधू मासे पकडतायत, साधू मासे पकडतायत. काय चूक आहे त्यांचं? बरोबर आहे की नाही? साधू मासे असं म्हटल्याबरोबर त्या गावातल्या पारावर मंदिरावर काही चांगली जाणती मंडळी बसलेली होती. बाकीचे लोक म्हणायला लागले, का हो महाराज, साधू संताला हे कार्य करणं शोभतं का? असं कुठं शोभतं का? असं म्हटल्याबरोबर त्यातला एक जाणकार माणूस म्हटला, हे बघा, त्या मुलाची चूक नाही, त्या माणसाची चूक नाही. खरं सांगू का तुम्हाला, जो साधू आहे तो मासे पकडत नाही, जो साधू आहे तो मासे पकडत नाही, आणि जो मासे पकडतो तो साधू नाही. एवढं स्पष्ट लक्षात ठेवायचं. याच्या पलीकडे काही नाही. संतत्वाचं जे लक्षण आहे ते जर अंतरंगामध्ये असेल तरच त्याला साधू म्हणा. विठाला विठाला.